राज्यात नुकतीच विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि महायुती सरकार अस्तित्वात आले। या निवडणुकीत कर्जत जामखेड महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांचा पराभव झाला। मात्र शिंदे यांना पक्षाकडून एकनिष्ठेचे फळ मात्र मिळाले। शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी वर्णी लागली। राज्यातील एक महत्त्वाचे संविधानिक पद आणि नगर जिल्ह्याच्या अनुषंगाने त्याचे महत्त्व पाहता आमदार राम शिंदे यांचा नगर जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे। शनिवारी 4 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता नगर शहरातील माऊली संकुल या ठिकाणी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा सर्वपक्षीय सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून समाजसेवक अण्णा हजारे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पद्मश्री पोपटराव पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। यांच्यासह जिल्ह्यातील दोन्ही खासदार आणि सर्व लोकप्रतिनिधीसह पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे। याशिवाय आघाडीकडून केवळ काँग्रेसची हजेरी असणार आहे। यानिमित्त पत्रकार परिषदेचे आयोजनही करण्यात आले होते। यावेळी महायुतीकडून भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। मात्र त्याच वेळी महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील केवळ काँग्रेसचे किरण काळे या बैठकीला उपस्थित होते। मात्र राष्ट्रवादीसह ठाकरेंच्या शिवसेनेने या निमंत्रणाकडे चक्क पाठ फिरवली असल्याचं चित्र यावेळी स्पष्ट दिसून आले। यावर बोलताना भाजपचे अभय अगरकर म्हणाले, आमच्याकडून सर्वांना निमंत्रण करण्यात आले आहे। आम्ही वारंवार सर्वांना फोन देखील केले असल्याचं आगरकर यांनी स्पष्ट केलं। यासोबतच आमदार राम शिंदे यांची वर्णी राज्यातील संविधानिक पदावर लागली असून विधान परिषदेचे सभापती शिंदे यांची बिनविरोध निवड झाली। नगर जिल्ह्याच्या या भूमिपुत्राच्या यशाबद्दल सर्व पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे। दरम्यान या सत्कारासाठी सर्व पक्ष एकवटणार आहे। मात्र अशीच परिस्थिती जिल्ह्याच्या विकासासाठी भविष्यात दिसणार का, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला। दरम्यान ही बैठक या दृष्टीने पहिलं पाऊल असल्याचं अभय अगरकर यांनी स्पष्ट केलं आहे। माननीय नामदार प्राध्यापक रामजी शिंदे साहेब हे नुकतेच विधान परिषदेवर सभापती झाल्या असल्या कारणामुळे सर्व पक्षीय अशा प्रकारचा सत्कार सोहळा त्यांचा माऊली संकुल येथे 4 तारखेला सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेला आहे। त्याच्यासाठी आदरणीय पद्मभूषण अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखाली आणि हस्ते त्यांचा या भूमिपुत्राचा सत्कार या ठिकाणी होणार आहे। त्याला प्रमुख उपस्थिती आदरणीय नामदार राधाकृष्णजी विखे पाटील असतील। सन्माननीय उपस्थिती पद्मश्री पोपटराव पवार असतील। त्याचप्रमाणे जिल्ह्याचे सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। सर्व पदाधिकारी उपस्थित असणार आहेत। अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे। जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती या संयोजन समितीच्या मार्फत मी करतोय।